आजचा व्हिडिओ हा सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्ही रोज जेवताना ताटात कांदा घेता किंवा कच्चा कांदा जर जास्त खात असाल तर हा व्हिडिओ तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा आता कधी तो सॅलड म्हणून तर कधी फोडणीत तर कधी फक्त चवीसाठी वापरण्यात येतो तो म्हणजे कांदा। तर बघा या कांद्याचे एवढे फायदे आहेत की जर तुम्हाला तो सारखं खायला भेटत असेल तर तुम्ही नशीबवान आहात। होय आता तुम्हाला कोणतेही आजार किंवा कोणतेही दुखणे तुम्हाला बघायला मिळणार नाही। दवाखान्यांचा खर्च तर तुमचा मोठा वाचणार आहे। आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हतं की कच्चा कांदा खाल्ल्याने एवढे फायदे होतात। तर बघा तुम्ही कच्चा कांदा जर जास्त प्रमाणामध्ये खात असाल तर त्यामुळे तुम्हाला जे आहे ते असे काही मोठे फायदे होणार आहेत की ते तुम्ही ऐकले तर तुम्हाला आश्चर्यच वाटणार आहे। सर्व काही माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। चॅनलला सबस्क्राईब केले की अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळतील। तर चला आता सर्व काही माहिती आपण जाणून घेऊ। होय बघा आता महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही जर रोज आता जेवताना ताटात कांदा घेता तर होय आता तुम्हाला चांगला फायदा तर होणारच आहे। तुमचे आरोग्य एकदम व्यवस्थित राहणार आहे। कधी तो सॅलड म्हणून तर वापरतो, फोडणीसाठी वापरतो आणि चवीसाठी देखील चांगला असणारा आपण जे आहे ती कांदा हे सगळ्यांना माहितीच आहे। बघा आता सध्या जर पाहायला गेलं तर मोठमोठे जे आहे ते उन्हाळ्याचे सध्या संकेत तर चांगले दिलेलेच आहेत। म्हणजे यावेळेसचा उन्हाळा कडक राहील असा देखील अंदाज आहे। पण बघा जर तुम्ही कांदा खात असाल तर आता तुमचे एवढे मोठे फायदे या उन्हाळ्यात पण होणार आहेत की तुम्ही त्या कधी ऐकले पण नसतील आणि तुम्हाला ऐकून आश्चर्यच वाटेल। आता मोठी माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। अनेकांना असं वाटतं की कांदा फक्त चवीसाठी आहे, पण विज्ञानाने आणि नुकत्याच झालेल्या काही मोठ्या संशोधनांनी असा खुलासा केला आहे की कच्चा कांदा खाल्ल्याने असे काही आजार मुळापासून उपटून फेकले जाऊ शकतात ज्यासाठी तुम्ही लाखो रुपये दवाखान्यामध्ये घालवता। होय तुम्ही अगदी बरोबर ऐकत चाललाय। जर तुम्ही रोज एक कच्चा कांदा खात असाल आणि तो तुम्हाला सहज उपलब्ध होत असेल तर विश्वास ठेवा तुम्ही या जगातले सर्वात नशीबवान व्यक्ती आहात। कारण जे सुख आणि आरोग्य निसर्गाने या जे आहे ते कांद्यामध्ये आणि विविध फळभाज्यांमध्ये दिलेलं आहे तेच रहस्य आता तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे। बघा आता कोणत्याही महागड्या औषधामध्ये जी गोष्ट आता नाही ती गोष्ट कच्च्या कांद्यामध्ये आहे। होय तुम्हाला आश्चर्य वाटत असेल पण मोठी माहिती आता समोर आलेली आहे आणि तोच व्हिडिओ आता तुम्हाला मी दाखवत आहे। काय फायदे आहेत सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी आता फक्त आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ इथून पुढे शेवटपर्यंत बघितला तर सर्व माहिती आता व्यवस्थित तुम्हाला समजेल। तर बघा आता या ठिकाणी लक्ष देऊन ऐका। आता उन्हाळा सुरू झालेला आहे। बघा आता बाहेर आग ओकणार ऊन आहे आणि शरीराची लाई होते। अशा वेळी जर तुम्ही जेवताना कच्चा कांदा खात असाल तर तुम्हाला माहिती आहे का तुमच्या शरीरात नक्की काय घडतंय? जर माहिती नसेल तर तेच मी तुम्हाला आता लगेच सांगणार आहे। तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती एका रात्रीतच बदलत नाही, पण हा कांदा तुमच्या आतल्या सिस्टीमला रिपेअर करण्याचं काम करतो। म्हणजेच की कोणतीही अडचण शरीरामध्ये ठेवत नाही। ज्यांना नेहमी थकवा जाणवतो, ज्यांना असं वाटतं की शरीरातील आता पूर्वीसारखी ताकद राहिली नाहीये किंवा ज्यांना काही खास घरगुती समस्या सतावत आहेत ज्याबद्दल ते कोणाशी बोलू शकत नाहीत, अशा लोकांसाठी पण कच्चा कांदा म्हणजे निसर्गाचा सर्वात मोठा चमत्कार आहे। तुम्हाला थकवा आल्यासारखं वाटत असेल, सकाळी उठल्यानंतर आळस आल्यासारखं वाटत असेल किंवा सकाळी लवकर झोपेतून उठू वाटत नसेल, काम करण्यासाठी मन लागत नसेल किंवा तुम्हाला इतर कोणतेही आजार छोटे मोठे असतील, छोटे मोठे कोणतेही दुखणे असेल तर तुम्ही आता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण की जर तुम्ही अशा पद्धतीने जर कांदा खाल्ला म्हणजे आता कांदा तर खातात पण त्याचा टाइम वगैरे जर अशा प्रकारे तुम्ही फिक्स करून ठेवला आणि कांदा जर खाल्ला तर एवढे मोठे फायदे होणार आहेत की तेवढे मोठे फायदे आतापर्यंत तुम्हाला कधीच मिळाले नसतील। तर आता तीच माहिती आपण
या ठिकाणी बघत आहोत बघा आता कच्चा कांदा म्हणजे निसर्गाचा सर्वात मोठा चमत्कार आहे. तुम्हाला समजलंच असेल मला नक्की काय म्हणायचं आहे. बघा आता कोणालाच असं वाटत नसेल की कांद्याने नेमकं काय होणार, एवढा छोटा कांदा नेमका आपल्या शरीरात काय फरक पडणार, असं तुमच्या मनात पण प्रश्न आला असेल किंवा काही जणांच्या मनात प्रश्न येतो. पण आता तोच बारीक कांदा तुमच्यासाठी वरदान आहे. सर्व लोकांसाठी जर तुम्ही तो खात असाल तर तुमच्यासाठी एवढा फायद्याचा आहे की ते फायदे जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. मग नेमके असे कोणते मोठे फायदे आहेत की त्या कच्च्या कांद्यातून मिळत असतात आणि जो दवाखान्यामध्ये आतापर्यंत तुम्ही खर्च केलाय ना तो खर्च पण तुमचा आता जे आहे ते इथून पुढे तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीचे जे आहे ते कांद्यांमुळे तुमच्या जे आहे ते आरोग्यावरती फरक पडणार आहेत. एवढा भारी फरक पडणार की तुम्हाला जे आहे ते एकदम आरोग्य आनंदी जगता पण येणार आहे. एवढे मोठे फायदे कांद्यामुळे होतात हे आतापर्यंत कोणालाच माहिती नव्हतं. फक्त बघा कांदा खाण्याची पद्धत तुम्हाला कशी ठेवायची आहे जेणेकरून तुमचा फायदा होईल. नाहीतर तुम्ही कांदा घ्याल खाल्ला मग झालं तसं पण नाही. कांदा खाताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, कांदा खाण्याची पण एक पद्धत कशा प्रकारे तुम्हाला जी आहे ती सुरू ठेवायची आहे. म्हणजेच की दिवसातून किती वेळेस कांदा खायचा आहे, एक कांदा खायचा की अर्धा कांदा दिवसातून जेवणासोबत खायचा, याचे पण काही जे आहे ती महत्व आहेत हे पण तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील. तरच तुम्हाला जी आहे ती सर्व काही माहिती व्हिडिओची समजणार आहे. जर आता तुम्ही इथून पुढे राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व काही माहिती आता बघायला मिळेल. आता मात्र राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. सर्व काही माहिती आता तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांना जे आहे ते फायदे ऐकायचे असतात. कारण की कांदा तर खातो पण नेमके त्याचे फायदे काय होतात असा प्रश्न पण बऱ्याच जणांच्या मनात होता. तर बघा आता सर्वात महत्त्वाचीच माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत. तपासामध्ये अशी माहिती समोर आली आहे की कच्च्या कांद्यामध्ये असणारी काही विशिष्ट सल्फर संयुगे थेट तुमच्या रक्तावर काम करतात. होय तुमचं रक्त शुद्ध करण्यापासून ते हृदयाच्या नसांमधील ब्लॉकेज दूर ठेवण्यापर्यंतचं कार्य चालतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ज्यांच्या सारखेच म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर ज्यांना साखरेचा त्रास आहे किंवा ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांच्यासाठी हा कांदा एखाद्या जादूसारखाच काम करतो. होय आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांद्यामुळे सर्वात मोठे फायदे अशा पद्धतीचे तुम्हाला भेटतात. पण बघा कांद्याचे हेच फायदे नाहीत तर याच्यापेक्षा एकदम भारी फायदे आहेत. ते जर तुम्ही 10 फायदे ऐकले तर तुम्ही रोज कांदा नक्कीच खाल. बघा जर तुम्ही कांदा खात असाल पण रोज कच्चा कांदा जर खात नसाल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही एकदा फायदे ऐकले तर तुम्हाला पण वाटेल की होय आपण पण कांदा खायला पाहिजे. कारण की पालेभाज्यांकडे आपण दुर्लक्ष शक्यतो करतो. आता जर विचार केला तर बरेच जण पालेभाज्याकडे दुर्लक्ष करतात आणि हॉटेल असेल किंवा इतर ठिकाणी जाऊन जे आहे ते वेगळ्या प्रकारचे जेवण करतात. पण बघा खरं जर तुमचं आरोग्य तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल तर महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्ही हॉटेलवरती जेवायला गेलात तरी त्याही ठिकाणी पालेभाज्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जेवणासोबत घ्या. कारण की पालेभाज्यांमध्ये तर खूप मोठा फायदा आहेच. पण बघा आता कांद्याचे काही एवढे मोठे फायदे आहेत की ते जर ऐकले तर तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे. जर तुम्ही कांदा खात असाल तर तुमचं एकदम नशीबच आता चमकणार आहे. कारण की एवढे भारी फायदे आहेत त्यामुळे आतापर्यंत सगळ्या लोकांना आश्चर्य वाटत आहे आणि त्याचा फायदा बऱ्याच लोकांना झालेला आहे. लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला विश्वास बसत नव्हता की कांदा खाल्ल्याने अशा प्रकारचे फायदे होतील. पण अक्षरशः त्यांनी सलग 2 ते 3 महिने कांद्याचा योग्य वापर केला. जेवणामध्ये जे आहे ते कांद्याचं प्रमाण थोडंसं चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यांच्या शरीरामध्ये एवढे फरक पडले की तुम्हाला आश्चर्य वाटेल. सकाळी उठताना थकवा जाणवणार नाही किंवा चालताना काही अडचणी असतील त्या पण राहणार नाहीत. एवढे वेगवेगळे फायदे कांद्याचे आहेत. तर चला मग आता कोणते असे 10 ते 12 फायदे आहेत की ते कांद्यामुळे होऊ शकतात आणि कशा पद्धतीने कांदा खावा लागेल, रोज किती कांदा खायचा, एक खायचे की 2 खायचे की अर्धाच कांदा खायचा, याबाबतच्या देखील काही पद्धती आहेत. या देखील तुम्हाला आता जाणून घेण्याचं गरजेचं राहील. तरच तुम्हाला हा व्हिडिओ सर्व समजणार आहे. आता इथून पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार असून आता फक्त राहिलेली माहिती लक्ष देऊन बघा. कारण आता राहिलेल्या माहितीमध्ये असे काही कांद्यामुळे खाल्ल्यानंतर फायदे होणार आहेत की ते महत्त्वाचे फायदे मी आता तुम्हाला सांगण्याचं काम करणार आहे. तर चला ती माहिती आपण बघू.
तर बघा आता या ठिकाणी आपण विचार केला तर आपण महागडी फळं खातो, सप्लिमेंट्स घेतो, पण आपल्या हाताशी असलेला हा स्वस्त कांदा आपण दुर्लक्षित करतो. जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल, जर तुम्हाला रात्रीची शांत झोप लागत नसेल किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं पचनतंत्र बिघडलंय, तर एकदा फक्त 7 दिवस सलग कच्चा कांदा खाऊन बघा. दवाखान्यातील पायरी चढण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. हे मी खात्रीने जे आहे ते सांगण्याचा एक प्रयत्न करू शकतो. पण बघा सर्वांसाठीची आहे का, तर ते पण तुम्हाला पुढे सांगतो. उन्हाळ्यात तर आता हा कांदा तुमच्या शरीरासाठी कूलरचंच काम करतो. बाहेरून येणारी उष्णता आणि शरीरात होणारी दहा कांदा शोधून जे आहे ते काढतो. बघा आता अनेक मोठे तज्ज्ञ आता हे मान्य करत आहेत की कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील त्या पेशींना सक्रिय केलं जातं, ज्या दीर्घकाळ सुप्त अवस्थेत होत्या. विशेषतः आता एकंदरीत जर विचार केला तर माणसांना आळस येण्याचे प्रमाण काही जणांना असते, तसे पण आता राहणारच नाही. तसेच एकंदरीत जर विचार केला तर आता कांद्याचे हे फायदे बघून डॉक्टर देखील थक्क झालेले आहेत. बघा असं वाटतंय की वय वाढतंय आणि ताकद कमी होते, त्यांनी आजपासूनच आपल्या आहारामध्ये कच्चा कांदा जे आहे ते समावेश करायला सुरुवात करा. काही ना काही प्रमाणात कांदा खायला सुरुवात करा. तुमच्या शरीरामध्ये नक्कीच बदल जाणवेल. 1 दिवसात जाणवणार नाही, 2 दिवसात जाणवणार नाही, पण एका आठवड्यामध्ये तरी तुम्हाला बदल हळूहळू बघायला मिळू शकतो. बघा आता तुम्ही नशीबवान आहात. होय आता तुम्ही म्हणत असाल कांदा मिळतोय म्हणजे नशीबवान कसं, तर होय तुम्ही नशीबवानच आहात. कांदा सगळ्यांना जरी मिळत असला तरी काही जण ते कांदा खात नाहीत. मग जर तुम्हाला कांदा मिळत असेल आणि तुम्ही जर तो खात असाल तर तुमचं नशीबच चमकणार आहे. तुम्ही म्हणत असाल मग नेमकं काय होणार आहे, असे कोणते मोठे फायदे होणार आहेत की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एकदम फरक पडू शकतो, एकदम ऊर्जा येऊ शकते. तर चला त्याचं काय कारण आहे आणि त्यासाठी तुम्हाला कांदा कशा पद्धतीने खावा लागेल हे पण आता मी तुम्हाला दाखवतच आहे. बघा सध्या जर विचार केला तर अनेक देशांमध्ये अशा नैसर्गिक गोष्टींसाठी लोक वन फिरतात. होय आपला भारत देश एवढा चांगला आहे की आपल्याला कांदा योग्य त्या वेळेत सारखं मिळत असतो, पण आपल्याकडे हे सोनं आपल्या ताटात असतं आणि आपल्याला त्याची किंमत नसते. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या जीवनशैलीत बदल घडवून आणणारी एक गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, कांदा शिजवून खाल्ल्याने त्याची शक्ती कमी होते, पण तो जर तुम्ही कच्चा कांदा खाल्ला तर तो थेट तुमच्या रक्ताला आणि आत्म्याला तृप्त करतो. जर तुम्ही आता एकंदरीत पाहायला गेलं तर जर तुम्हाला तुमच्या शरीरात काही बदल जाणवत असतील, जर तुम्हाला वाटत असेल की आता बस झालं, औषध पाणी, तर या निसर्गाच्या देणगीचा स्वीकार करा. म्हणजे आता कांद्याचा तो उग्र वास कदाचित तुम्हाला नकोसा वाटेल, पण त्याच्या वासाच्या मागील आरोग्याचं देखील खरं रहस्य दडलेलंच असतं. त्यामुळे कांदा हे एवढं भारी आहे. जर तुम्ही तो जीवनामध्ये योग्य त्या रीते कच्चा कांदा खात असाल तर हा तुमच्यासाठी खूपच फायद्याचा आहे. तर चला नेमके असे कोणते 10 मोठे फायदे होणार आहेत की त्यामुळे आपण कांदा खाल्ल्यावर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा येऊ शकते, सर्व आजार नाहीसे होतील, सर्व आजार गायब होतील असा कांदा आहे. मग चला नेमका काय फायदा होणार आहे हे आता तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये सर्व काही सांगतो. तर बघा आता याची मी तुम्हाला 10 मोठे फायदे आता सांगत आहे. आता फक्त लक्ष देऊन बघा. जर तुम्ही आता याकडे लक्ष दिलं तर सर्वात मोठा फायदा होणार आहे, कारण की ज्यावर डॉक्टर सुद्धा हात टेकतात पण तिथे हा कच्चा कांदा आपलं काम चोख बजावतो. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की सकाळी उठल्यानंतर शरीर उत्साहात नसतो, हात पाय गळून गेल्यासारखे वाटतात किंवा विनाकारण चिडचिड होते. जर तुम्हाला हे लक्षण जाणवत असेल तर समजा तुमच्या शरीरात काहीतरी मोठं बिनसलेलं आहे आणि अशा वेळी जर तुम्ही कच्चा कांदा खात नसाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करत आहात. त्यामुळे कच्चा कांदा खाण्याकडे लगेच लक्ष द्या. कांद्याचे खूपच मोठे आपल्याला फायदे देखील बघायला मिळत आहेत. बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर याचे असे फायदे आहेत की ते ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर चला आता लगेच सांगतो. पहिला फायदा, आता बघा हृदय विकाराचा धोका कमी होतो. म्हणजेच आता हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले हे सगळ्यांना माहिती आहे, पण आता महत्त्वाचं म्हणजे कांद्यामध्ये विचार केला तर क्युरिटसिटिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. याचा फायदा होतो. त्यानंतर दुसरा फायदा आहे रोगप्रतिकार शक्ती वाढते. बघा आता जर तुम्ही कांदा खात असाल तर आता तुम्हाला जे आहे ते एकदम ऊर्जा तुमच्या शरीराला भेटणार आहे. तुमची रोगप्रतिकार शक्ती आता वाढणार आहे. यात असलेल्या व्हिटॅमिन सी आणि सेल्सियसमुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते. बघा आता त्यानंतरचा तिसरा
मोठा फायदा, पचन संस्था सुधारते. होय, आता योग्यच ऐकलं आहे. कांदा हा आता इम्युनिक म्हणजेच की प्रीबायोटिक फायबरचा उत्तम स्रोत आहे, जो पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतो. हा देखील तिसरा फायदा आहे. तर चला अजून नेमके कोणते फायदे आहेत आपण बघू. तर बघा, काही असे फायदे आहेत की कर्करोगापासून संरक्षण, सरफल संयुगे आणि फ्लेवोनॉइड्स बघा आता अँटीऑक्सिडंट कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात. त्यामुळे कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी खूपच मदत ही आपल्याला कांदा करत असतो. रक्तातील साखर नियंत्रित राहते. बघा, कांद्यातील विशिष्ट संयुगे आणि इन्फ्लुएन्झासोबत संवाद साधून रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. म्हणजे एकंदरीत विचार केला तर रक्तातील साखर नियंत्रणित राहते. हा मोठा फायदा कांद्यामुळे होतो. बघा, हाडांचे आरोग्य सुधारते. काही अभ्यासानुसार कांदा खाल्ल्याने हाडांची घनता, बोन डेन्सिटी वाढते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका जो असतो तो कमी होतो. म्हणजेच की सर्वात मोठा हा फायदा तुमच्यासाठी आहे. बघा, आता त्यातले त्यात निरोगी त्वचा आणि केस, व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुळे कोलेजन तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा तजेलदार राहते आणि केस गळती कमी होते. हा देखील मोठा फायदा आहे. त्यानंतर आठवा फायदा, तोंड आणि दातांचे आरोग्य एकदम व्यवस्थित राहते. कच्चा कांदा चावून खाल्ल्याने त्यातील जीवाणू विरोधी गुणधर्म तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया जे असतात ते नष्ट करतात. त्यानंतर रक्त पातळ ठेवण्यास मदत करते. अशी देखील गुण हे कांद्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि उष्माघातापासून बचाव होऊ शकतो. असा 10वा मोठा फायदा आहे. म्हणजेच उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते आणि याचा फायदा कांद्यामुळेच होतो आणि उष्माघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो. असे मोठे फायदे आहेत. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. रोज महत्त्वाची व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळतील. धन्यवाद.